द रिअल गेम स्टार्ट्स नाव. द इगो अँड इग्नोरन्स रिस्क. कडक ऍक्शन घ्यायला घाबरू नका. चला तुमचा व्यवसाय वाढवूया. नमस्कार, मी फ्रँचायझी एक्सपर्ट रोहन बनकर. जेव्हा लोक स्वतःचा ब्रँड फ्रँचायझीसाठी ओपन करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण आता रॉयल्टी जमा करायची, बाकी काम संपलं. पण खरं सांगू का, द रिअल गेम स्टार्ट्स नाऊ. कारण आता तुमच्या ब्रँडची इज्जत तुमच्या हातात नाही तर दुसऱ्याच्या आउटलेटवर आहे. आज आपण एक फ्रँचायझरच्या नजरेतून पाहणार आहोत की बिझनेस स्केल करत असताना नक्की कोणत्या छुप्या रिस्क असतात, त्या हँडल कशा करायच्या, आणि त्यातली पहिली रिस्क म्हणजे द इगो आणि इग्नोरन्स रिस्क. म्हणजे फाउंडर्सला असं वाटतं की ब्रँड एकदा मोठा आहे की तो आपोआप चालेल. पण लक्षात ठेवा, द ब्रँड इज ओनली ॲज स्ट्रॉंग ॲज इट्स वीकेस्ट फ्रँचायझीज. जर तुम्हाला 100 आउटलेटपैकी तुमच्या एका पण आउटलेटचं हायजीन खराब निघालं तर सोशल मीडियावर पूर्ण ब्रँड ट्रोल होतो. यावर उपाय म्हणजे कंटिन्युअस ऑडिट. तुमच्याकडे मास्टरी ऑडिटची सिस्टीम हवी. कोणालाही न सांगता आउटलेटवर जा, तिथली सर्व्हिस चेक करा, आणि जर क्वालिटी मॅच होत नसेल तर कडक ॲक्शन घ्यायला अजिबात घाबरू नका. दुसरी रिस्क, पार्टनर माइंडसेट रिस्क. तुमचा फ्रँचायझी पार्टनर हा तुमचा एम्प्लॉई नाही आहे, तो तुमचा पार्टनर आहे. पण रिस्क अशी असते की काही काळानंतर पार्टनरला असं वाटतं की मी स्वतःच सगळं करतो आणि मी रॉयल्टी का देऊ. ह्याला म्हणतात इंडिपेंडन्स रिस्क. हे टाळण्यासाठी तुमची व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंटली ॲड करावी लागते. नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी द्या, नवीन प्रॉडक्ट द्या. जोपर्यंत तुम्ही ह्या व्हॅल्यूज ॲड करताय ना तोपर्यंत ते तुमच्याशी जोडलेले आहेत. तिसरी रिस्क, द रेसिपी अँड प्रोसेस लिकेज. हा सर्वात मोठा धोका आहे. तुम्ही तुमची वर्षोनवर्षाची मेहनत एखाद्या फ्रँचायझी पार्टनरला शिकवता आणि उद्या तोच तुमची सिस्टीम वापरून वेगळ्या नावाने दुकान उघडतो. यावर प्रॅक्टिकल उपाय काय, तर सेंट्रली मॅन्युफॅक्चर्ड की इन्ग्रेडियंट्स. तुमची सिक्रेट पेस्ट, मसाला किंवा सॉस हा तुमच्या फॅक्टरीतून किंवा सेंट्रल किचनमधून गेला पाहिजे. रेसिपीच्या शेवटच्या स्टेप्स गुपित राखण्यासाठी त्या तुमच्याकडेच ठेवा. चौथी रिस्क, टेरिटरी कॉन्फ्लिक्ट. एकाच एरियात तुम्ही 2 फ्रँचायझी दिल्या तर ते एकमेकांचे कस्टमर खातात. त्यामुळं तुमच्या पार्टनर्सची भांडणं होतात आणि ब्रँडची ग्रोथ थांबते. ही रिस्क टाळण्यासाठी सुरुवातीला एक्झिक्युटिव्ह टेरिटरी राईट्स क्लिअर करा. मॅपवर एरिया ठरवून त्या घेणाऱ्यांकडून कोणी कशा घ्यायच्या आहेत, त्या जागेमध्ये काय आहे हे फायनलाइज करा. 5वी रिस्क, फायनान्शियल ट्रान्सपरन्सी. पार्टनरने किती सेल केलाय आणि तुम्हाला किती रॉयल्टी मिळाली पाहिजे ह्यामध्ये गॅप असू शकतो. ती रिस्क मॅनेज करण्यासाठी इंटिग्रेटेड पॉस सिस्टीम अनिवार्य करा. प्रत्येक बिल हे तुमच्या सॉफ्टवेअरमधूनच फाडलं गेलं पाहिजे, जेणेकरून रिअल टाईम डेटा तुमच्याकडे असेल. मित्रांनो, फ्रँचायझी बिझनेस म्हणजे रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे. तुम्ही सिस्टीम जेवढी स्ट्रॉंग ठेवाल तेवढं तुमचं पार्टनर खुश राहील आणि तुमचा ब्रँड सेफ राहील. योग्य सिस्टीमनेच मोठा बिझनेस होतो. चला तुमचा व्यवसाय वाढवूया.